मित्रांनो, साधी माणसे या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता मीरा छान तयार होते आणि माहेरी निघालेली असते। तेव्हा आता ती बाहेर येते तर निरूपा आणि सुधाकर राव तेथेच बसलेले असतात। वटपौर्णिमेचा दिवस असतो। त्यावेळी आता मीरा म्हणते, बाबा मी आता माहेरी 5 परतावणीसाठी जातीये। तेव्हा सुधाकर राव म्हणतात, ठीक आहे। आता सत्या देखील तिच्या पाठीमागून बॅग घेऊन येतो। तेव्हा आता मीरा अगोदर सुधाकर रावांचा आशीर्वाद घेते। तेव्हा सौभाग्यवती भव असा सुधाकर राव आता तिला आशीर्वाद देतात। मग आता ती लगेच निरूपाच्या देखील पाया पडते, पण निरूपा तोंडातून एक शब्द देखील काढत नाही। आता सासूबाई मी 5 परतावणीसाठी घरी चालली आहे असं मीरा म्हणते। मग आता निरूपाला राग येतो। ती विचारते, काय ग, मी तुला काय म्हणायला सांगितलं होतं? तेव्हा मीरा जरा घाबरते। तेव्हा आता बाईसाहेब म्हणायला सांगितलं होतं, पण सुनेच्या नात्याने मी पाया पडले। तेव्हा आता निरूपा म्हणते, हे बघ मी तुला पैसे वगैरे देणार नाहीये माहेरी जाताना। तेव्हा मीरा म्हणते, नको, त्याच्यासाठी माझा नवरा आहे माझ्या बरोबर। त्यावेळी सत्या आणि सुधाकर मीराकडे पाहतच राहतात। पुढे आता मीरा म्हणते, आईने सुनेला असं घरी पाठवायचं नसतं असं म्हणून ती आता लगेच हळदी कुंकू निरूपाला लावते। परंतु निरूपा आता तिला ते हळदी कुंकू लावत नाही। तिला जरा वाईट वाटतं। ती स्वतःच्या कपाळाला आता पुन्हा हळदी कुंकू लावून घेते। त्यावेळी आज वटपौर्णिमा असल्यामुळे तू सुद्धा तुझ्या सुनेला पूजेसाठी घेऊन जा तिकडे असं आता सुधाकर राव निरूपाला म्हणतात। मग आता निरूपा म्हणते, काही नाही, मी आणि माझ्या मैत्रिणी जाणार आहोत, त्यामुळे तिचा नवरा आहे ना तिच्या बरोबर, ती जाईल तिची असं म्हणून निरूपा आता तेथून जाते। तेव्हा सुधाकर राव हसतात आणि म्हणतात, यापेक्षा दुसरं भाग्य काय असू शकतं, कारण नवऱ्याबरोबर पूजेला जायला तिला मिळतंय, हे तर खूप चांगलं आहे, हो की नाही रे? त्यावेळी सत्या आता सुधाकर रावांकडे पाहतच राहतो। त्यानंतर सुधाकर राव तेथून जातात। त्यावेळी सत्या विचारतो, काय ग धूमकेतू, तू खरंच अशा वडाला फेऱ्या मारणार आहेस का 21 माझ्यासाठी? मग आता ती म्हणते, हो मारणार आहे। सत्या म्हणतो, कशाला मारतेस? अगं उगीच तुझे पाय दुखेल त्यामुळे। तेव्हा आता मीरा त्याची गंमत करत म्हणते, खरं तर मी 42 फेऱ्या मारणार आहे। मग आता सत्या म्हणतो, 42 फेऱ्या म्हणजे 42 जन्मही माझ्याबरोबर? नको नको असं म्हणून तो तिला सांगतो, तू खरंच मारू नकोस फेऱ्या। तो आता मनातल्या मनात विचार करतो, जर 42 जन्म याच्याबरोबर घालवायचे म्हटल्यावर। तेव्हा आता मीरा म्हणते, काय झालं, बरोबर आहेत ना 42 फेऱ्या मारते मी मग वडाला? मग आता सत्या म्हणतो, नको जरा कमी कर ना। तेव्हा ती म्हणते 35, तेव्हा अजून थोडं कमी कर, अगोदर किती बोलली होती तेवढ्या। मीरा म्हणते 21 का? मग आता सत्या म्हणतो, हो अजून कमी केल्या तरी चालतील। त्यावेळी आता जर एवढी जन्म आपण दोघे बरोबर असेल तर ठीकच आहे ना असं मीरा म्हणते, कारण या जन्मात मी तुम्हाला सुधरवेन, मग पुढच्या जन्मात काहीच कष्ट करायला लागणार नाही असं म्हणून ती पूजेचं ताट घेते आणि पुढे निघते। सत्या आता नकोच तिकडे जायला वडाकडे असं म्हणत असतो। दुसरीकडे पंकज आता स्टॉलवर चहा पित असतो। तेव्हा तो स्टॉलचा जो मालक असतो तो म्हणतो, आता चहा पिला ना, तू पैसे तर दिले नाहीये म्हटल्यावर एक काम कर, तू एवढं उचलून बाजूला ठेव। त्यावेळी आता माजोरडा पंकज ते ऐकत नाही। तो म्हणतो की मी अजिबात हे ठेवणार नाहीये, मी अगोदर बिझनेसमॅन होतो, मी असली कामं करणार नाही, माझ्याकडे गडगंज पैसा होता, फक्त आता लॉस झालाय म्हणून का? मग आता तो लगेच त्याला म्हणतो, इथून निघ अगोदर, नाही तर लात घालेन। त्यावेळी आता पंकजचा अपमान होतो, तो लगेच तेथून जायला निघतो। परंतु आता मीरा ऐकतच नाही। दोघेही रिक्षात बसतात आणि वडाच्या झाडाजवळ येतात। त्यावेळी आता मीरा पूजेचं ताट घेऊन खाली उतरते तर तिच्या साडीचा एक धागा नेमका ती बॅग असते त्यामध्ये अडकतो। त्यामुळे आता ती खूप दूरपर्यंत जाते तर तो धागा तसाच पुढे असतो। त्यामुळे सत्याला नाईलाजाने आता उतरावं लागतं। तो बॅग घेऊन तसाच मीराच्या पाठीपाठी जातो। तेव्हा सर्वजण आता त्यांच्याकडे पाहतच राहतात। मीरा वडाच्या झाडाची पूजा करते आणि फेऱ्या घालत असते। त्यावेळी सर्वजण आता बायका त्या दोघांकडे पाहतच राहतात। पारू विचारते, काय ग, तुझ्या या सुनेचं आणि लेकाचं काय चाललंय? तेव्हा आता मीरा म्हणते, काही नाही, चाललाय बायकोचा पदर धरून, बाकी काय? परंतु आता मीराची साडी उगीच खराब होईल म्हणून तो तिच्या पाठीमागे फिरत असतो। त्यानंतर सत्या आणि मीरा हे दोघेही एकमेकांच्या पाठीमागे असतात। काही वेळातच आता मीराच्या फेऱ्या पूर्ण होतात। मग आता जोरात तो मीराला धडकतो। त्यावेळी दोघेही एकमेकांकडे आश्चर्याने पाहतात। मीरा म्हणते, काय व सारखा माझा पाठलाग करताय? त्यावेळी आता सत्या म्हणतो, काही नाही, मी कुठे तुझा पाठलाग केलाय? तेव्हा मग आता मीरा म्हणते, हे काय? तेव्हा सत्या आता तिला हात दाखवतो। त्या बोटाला पूर्णपणे आता दोरा गुंडाळलेला असतो। तेव्हा तो दोरा पाहून आता मीरा लगेच
त्याच्याकडे तो पदर देते तर सत्य आता पटकन तो दोरा तोडून टाकतो। त्यावेळी आता तेथे असणाऱ्या बायका म्हणतात की तुमच्या दोघांची जोडी ही 7 जन्म राहणार आहे। त्यावेळी मीरा म्हणते तुम्ही सुद्धा माझ्याबरोबर फेऱ्या घेतल्या ना इथे वडाला, मग आता हिसाब बरोबर झाला। तेव्हा सत्या म्हणतो अहो 7 जन्म काय, या जन्मात टिकली ना तरी खूप होईल, असं म्हणून तो पुढे जायला निघतो। तर मीरा म्हणते अहो थांबा। मग आता सत्या म्हणतो तू चल घरी, मग बघतोच आता तुझ्याकडे बघ काय काय होतंय आता ते। त्यावेळी मीरा म्हणते काय काय होणार आहे माझ्या आईच्या घरी। तेव्हा आता सत्या म्हणतो की चल ना तुला दाखवतो काय होईल तिकडे। मग आता मीरा खूप टेन्शनमध्ये येते। त्यानंतर आता निरूपा हे सगळं बोलणं ऐकते आणि म्हणते या दोघांची तर मजाच आहे, आता चांगला राहाडा होणार तिकडे जाऊन, मला माहिती आहे ना हा पनवती काही एवढा शहाणा नाही। तर दुसरीकडे निरूपा ही पर्स घेऊन बाहेर निघालेली असते। त्याच वेळी आता सुधाकरराव विचारतात काय ग अशी मधूनच तू कुठे जातेस। त्यावेळी आता मी कुठे बाहेर जायचं सुद्धा नाही का, असं आता निरूपा विचारते। मग आता सुधाकरराव म्हणतात म्हणजे तुला म्हणायचंय काय नक्की, मी असाच विचारतो का, अगं तू सहज जात असली तर मी कधीच म्हटलो नसतो, परंतु तुझ्या त्या नालायक मुलाला तू शोधायला चालली असशील आणि तो मुलगा जर तुला सापडला तर त्याला म्हण की माझी जी जमापुंजी आहे ना ती सगळी मला रिटर्न कर आणि मग तुझं तोंड काळं कर। त्यावेळी मी पंकजला शोधायला चालले नाही, तुमच्या सुनेने जे काही सामान तिकडे संपवलं आहे ते आणायला मी पारूबरोबर चालली आहे। आणि पंकजचं म्हणाल तर ते आपल्या पोटचं लेकरू आहे, त्यामुळे तुम्ही प्लीज असं बोलू नका। अहो आता विषय निघाला आहेच तर मी सांगते, तो बिझनेस करण्यासाठी तिकडे दुबईला गेला आहे। जेव्हा 35चे डबल तो 70 करून देईल ना तेव्हा तुमच्या तोंडातून किती आवाज फुटतो, तुमच्या तोंडातून कसा आवाज फुटतो ते मी पाहतेच, असं म्हणून ती तोऱ्यातच तेथून जाते। तर आता दुसरीकडे पंकज हा गाडीपाठीमागे लपलेला असतो आणि म्हणतो आज मी मम्मासमोर जाणारच, देवा प्लीज मला मम्मासमोर घेऊन ये, नंतर मी पुन्हा अशी चूक कधीही करणार नाही। त्यानंतर त्याला समोर निरूपा दिसते, तेव्हा तो धावतच लगेच तिच्याकडे जायला निघतो। इकडे आता सत्या आणि मीरा हे दोघेही आता मीराच्या घरी पोहोचलेले असतात। तेथे रिक्षा सत्या थांबवतो आणि म्हणतो की मी पैसे देतोय हा, थांबा जरा। मग आता तो रिक्षावाला म्हणतो असं कसं, अरे सत्या दादा तुझ्याकडून मी कधी पैसे घेईल का, अरे वहिनीला सोडायला तू माहेरी आलास ना तिच्या, आणि आता तू कसं तुझ्या सासरी आलाय, तेव्हा आता तरीही तू पैसे घेच असं सत्या म्हणतो। मग आता तो पैसे घेण्यासाठी स्पष्टपणे नकार देतो। मीरा आता सत्याकडे पाहतच राहते। त्यानंतर ते दोघेही आता घरी जातात। तेथे गेल्यानंतर आता आसपासच्या सर्व बायका तेथे एकत्र येतात आणि म्हणतात अगं लक्ष्मी तुझा जावई आणि तुझी मुलगी आली आहे बघ। आता लक्ष्मी आणि मधू लगेच बाहेर येतात। आता सत्या आणि मीरा हे दोघेही दारातच उभे असतात। मग आता मीराला पाहताच लक्ष्मीला आणि त्याचबरोबर मधूला खूपच आनंद होतो। राज मात्र मोबाईलमध्येच डोकं घालून बसतो। तेव्हा आता आसपासच्या बायका या दोघांकडे पाहतच असतात। तेव्हा सत्या विचारतो काय ग धूमकेतू ह्या सगळ्या आपल्याकडे असं का पाहतायत। मग आता मीरा म्हणते की काही नाही, आपल्या दोघांचं नवीन लग्न झालंय ना म्हणून ते आपल्याकडे पाहत आहेत, जरा हसा की त्यांच्याकडे पाहून। मग आता सत्या लगेच त्यांच्याकडे पाहून हसतो आणि खूप जोराजोरात हसू लागतो। त्यावेळी ती म्हणते एवढ्याने दात काढायची काही गरज नाही, जरा हळू हसा। मग आता सत्या डोक्यालाच हात लावतो आणि म्हणतो कसं हसावं कळतच नाही। तेव्हा आता काय मग येऊ का आतमध्ये। तेव्हा आता मधू म्हणते बघणार रे, अरे राज कोण आले बघ, आपले दाजी आले आहेत। मग आता तरीही तो अजिबात सत्याकडे मीराकडे लक्ष देत नाही। तेव्हा सत्याला आता त्याचा खूप राग येतो। त्यानंतर आता सत्या म्हणतो मग आतमध्ये यायचं की नाही आता। तेव्हा लक्ष्मी म्हणते की मधू पटकन ओवाळणीचं ताट घेऊन ये ग बाई। या दोघांचा आता लक्ष्मी औक्षण करत असते। तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये सत्या आता घरात येतो आणि म्हणतो काय सासूबाई मग खायला प्यायला काही आहे की नाही, इंग्लिश आहे की ऑरेंज संत्रा आहे, असं म्हणून तो आता लगेच राजकडे पाहतो। तेव्हा राजला समजतं हा दारूबद्दल बोलतोय। तर मीरा आता खूपच घाबरते। तिकडे आता निरूपा मंदिरात आलेली असते। तेव्हा आता बरोबर
पंकज डाव साधतो आणि भिकाऱ्याचा अवतार घेऊन तेथे बाहेर बसतो आणि म्हणतो, अहो ताई प्लीज मला काहीतरी खायला द्या ना. मग आता तरीही तशीच निरूपा ही पुढे जाते. त्यानंतर तो म्हणतो, मी तुमच्या मुलासारखा आहे प्लीज. मग आता निरूपा मागे वळून पाहते तर तेथे पंकज असतो. तेव्हा निरूपाला खूप मोठा धक्का बसतो. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.